सरळ व्याज याचा भाग 3 आहे आपल्याकडे. आणि एक क्वेश्चन आहे बघा, राकेशने एका बँकेतून 1000 रुपये लोन 20% दराने घेतले आणि 2 वर्षानंतर तो बँकेत किती रुपये परत करेल? परत करेल याचा अर्थ होते रास. लक्षात ठेवा, करेल परत करेल याचा अर्थ होते रास. आणि रास किती आपल्याला, रासचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे. आणि आपल्याकडे मुद्दल किती आहे? 1000 रुपये. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? व्याज पाहिजे. तर व्याजचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, व्याज बरोबर किती आहे? मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला 100. मुद्दल किती आहे? 1000, लिहून घेऊ. 1000 गुणिला दर किती आहे? 20% म्हणजे 20 भागीला 100. आणि वर्ष किती आहे? 2. काय होईल? 100 एक 100, 100 10 200. करायला बघा, 10 गुणिला 20 गुणिला 2 किती होईल? 2 एक 2 आणि 0 200 गुणिला 4 म्हणजे किती होईल? 4 2 8 म्हणजे 800 रुपये व्याज पकडल. आणि हे व्याज आपण इथे भरू म्हणजे किती होईल? एकूण 1800 रुपये. म्हणजे 1800 रुपये तो परत करेल बँक.